सत्य की जय हो. सत्यशोधक सत्यवेद या चॅनलच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत. आणि आजचा विषय आपला, या वर्षी आपण जे दिनदर्शिका प्रकाशित केली त्याच्याबद्दल आपल्याशी संवाद करणार आहोत. खरं तर महामानवांच्या विचारावर आधारित असणारी ही दिनदर्शिका अनेक वर्ष अनेक लोक प्रसिद्ध करतात, परंतु गेले 3 वर्षापासून सत्यशोधक विचार कार्याला समर्पित असणार सत्यशोधक दिनदर्शिका हे आम्ही सुरू केलेलं आहे. आणि खूप आनंद वाटतो याच्यासाठी की यंदा सलग 4थं वर्ष आहे जेव्हा आम्ही ही सत्यशोधक दिनदर्शिका प्रकाशित करतो आहोत. ही दिनदर्शिका प्रकाशित करण्याच्या मागे निश्चितच आपल्या टीमचा एक उद्देश राहिलेला आहे. म्हणजे संपादनाचं काम पुण्याच्या या ऑफिसमधनं विजय वळवी सर, मी, नंदुरबारहून आमचे कार्यकर्ते, आरटी गावित, किशोर ढमाले हे सगळी जण करतायत. पण मुख्य याचं संपूर्ण काम, लेआउट आणि सगळं जमा करण्याचं काम या कार्यालयातून झालं. याचा निश्चितच आम्हाला एक आनंद या निमित्तानं व्यक्त करायचा आहे. आणि ही दिनदर्शिका प्रकाशित करण्यामागे एक वैचारिक भूमिका अशी होती, कारण दिनदर्शिका म्हणजे खरं तर कालमापन आहे की प्रत्येक दिवसाला काय विशेष घडलं आहे. महामानवांच्या विचारांकडून प्रेरणा घेण्याचे अनेक प्रकार असतात. आपण लिहिण्यातून, बोलण्यातून, वाचण्यातून आणि प्रत्यक्ष आंदोलनात्मक कृती करण्यातून महामानवांना समजून घेत असतो, त्यांच्या विचाराच्या आधारे पुढे हे जात असतो. आणि म्हणून या सत्यशोधक दिनदर्शिका प्रकाशित करत असताना आमच्या सर्व सत्यशोधक टीमने असा विचार केलेला होता की ही दिनदर्शिका म्हणजे काय आहे. तर आम्ही असं सरळ म्हटलं की महामानवांकडून प्रेरणा घेऊन आम्ही एक नव्या पद्धतीचं कालमापन करण्याचा दावा आम्ही गेले 3 वर्ष केलाय. यावर्षीही पण हे कॅलेंडर आपल्या हाती देत असताना आम्हाला आनंद होतोय. अर्थातच या कॅलेंडरमध्ये सर्वात महत्वाचं असणार आहे ते महामानवांचे दुर्मिळ फोटो, त्यांचा विचार. अनेक फोटो असे आहेत की जे कदाचित या कॅलेंडरच्या निमित्तानं, या दिनदर्शिकेच्या निमित्तानं आपल्या समोर पहिल्यांदा येतील. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही हे कॅलेंडर, ही दिनदर्शिका प्रसिद्ध करत होतो त्यावेळेस थोडासा हा विचार होता की नेमकं काय देऊयात. पहिले 3 वर्ष आम्ही एकच फॉर्मॅटमध्ये ही दिनदर्शिका दिली, म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला मुख्यतः महामानवांचा विचार आणि त्यांचं चित्र, त्यांचा फोटो, त्यांची प्रतिमा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आमच्याच लोकांनी, कार्यकर्त्यांनी असा आग्रह केला होता की महामानवांचा फोटो, मोठा फोटो आणि सोबत त्यांच्या कार्याची माहिती असं असणारं एक आपण द्यावं. आणि तसं 3 वर्ष केलं. परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला आनंदच याचा आहे की थोडा नवीन प्रयोग आम्ही केलेला आहे. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये महामानवांचे विचार आहेत, सत्यशोधक विचारवंत कार्यकर्ते या सगळ्यांचा लेखाजोखा, त्यांच्या जयंती, पुण्यतिथी याचा उल्लेख, याचा सगळा नोंद याच्यामध्ये आपल्याला सापडेलच. याच्यात सोबत या चळवळीमध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीसारखं एक सांस्कृतिक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्याबद्दलची म्हणजे संमेलनं किती झाली, कुठे झाली, अध्यक्ष कोण होते, उद्घाटक कोण होते, अशी सगळी माहिती ही पण याच्यामध्ये, या दिनदर्शिकेमध्ये निश्चितपणे आलेली आहे. त्याच्यासोबत जी सत्यशोधक चळवळीची वेगवेगळी चित्रकारांनी केली त्याचा एक आढावा याच्यामध्ये घेतलेला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये संमेलनं जिथे जिथे झाली त्याचे लोगो आपण तयार केले. म्हणजे काही कार्यकर्ते आहेत की चित्रकार, भूमिका घेणारे चित्रकार, त्यांनी आपल्याला लोगो तयार करून दिलेले होते, त्यांचा समावेश आपण याच्यामध्ये केलेला आहे. आणि या वर्षीचं सत्यशोधक दिनदर्शिका 2025चा QR कोड हे आपलं विशेष आहे. वळवी सर, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूयात मार्च महिन्यामधला आपला एक QR कोड आहे चौदार तळ्याबद्दलचा. तो कसा करायचा हे आपण आपल्या सर्व सहकार्यांना दाखवूयात. हे गुगल वर गेल्यानंतर गुगल लेन्सला क्लिक केलं, QR कोड स्कॅन केला की व्हिडिओ हा सुरू होतो.
गाथा आपण आता एक अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अशा भूमीवर. अशा प्रकारे या दिनदर्शिकेत दिलेले वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला निश्चित पाहता येतील. तुम्हाला आमचं ही दिनदर्शिका आणि हा उपक्रम कसा वाटला याच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. सत्य की जय हो.